वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवून धमकावणारा निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झालाय. मात्र तो अजूनही फरार असून त्याला कधी अटक होणार असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसतोय. निलेश चव्हाणच्या घरी पोलीस गेले असता पोलिसांनी त्याच्या घरातून लॅपटॉप जप्त केलाय. निलेशचा मोबाईलही बंद आहे. तो सापडत नसल्याने त्याचे वडील आणि भावाचीही चौकशी करण्यात येते. दरम्यान निलेश चव्हाणवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कसपटे कुटुंबियांनी केली आहे. या तपासाकडेही त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. त्याला लवकरात लवकर पकडावे ही आमची इच्छा. कोणाची चूक होऊ नये. राजेंद्र हगवणे जसं त्याला पळायला चान्स मिळाला, दादांनी थोडी ॲक्शन घेतली. ॲक्शन मोडवर आल्यानंतर राजेंद्र हगवणेला पकडलं गेलं. तशीच पुन्हा वेळ येऊ नये. त्या अगोदर निलेश चव्हाणला पकडावं हीच आमची इच्छा राहील आणि या संघटित गुन्हेगारीला कुठंतरी आळा घालावा. निदान आता तरी त्याला लवकरात लवकर पकडावं. या संघटित गुन्हेगारीला आळा घालावा म्हणजे पुढील काही होणारे विघ्न टळतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.